पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी अंबाजोगाई येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक अंबाजोगाई येथे अभिवादन केले। यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष नवनाथदादा चौरे यांच्यासह सर्व समितीचे कौतुक त्यांनी केले व येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा दिला। संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे, अंबाजोगाई। आज खूप आनंदाचा दिवस आहे। आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे। या जयंतीनिमित्त अंबाजोगाई नगरीमध्ये आज हा भव्य दिव्याचा कार्यक्रम इथल्या आयोजन समितीने आयोजन केलाय आणि या समितीने जो कार्यक्रम आयोजित केला या पुढचेही कार्यक्रम आणखी भरपूर आहेत। मी इथे येऊन अभिवंदन करून जायचा एक मानस केला आणि त्या अनुषंगाने मी आज इथे भेट दिलेली आहे। अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जर बघायचा झाला तर अख्खा जगात एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत सर्वांना एकदम आदर आहे। आणि या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त मी पण एक खासदार या नात्यानं इंदोर, दौंड, पुणे ही जी रेल्वे, या रेल्वेला सुद्धा अहिल्यादेवी रेल्वे असं नाव द्यावा, एक्सप्रेस जे आहे ते एक्सप्रेसला नाव द्यावा असं एक पत्र दिलेलं आहे। अनुषंगानं केंद्र शासन पण त्याच्यावर विचार करेल असं वाटतंय। आणि अहिल्यादेवी नगर हे नाव नगर जिल्ह्याला सुद्धा देऊन नगरच्या सिटीला सुद्धा अहिल्यादेवी नगर महाराष्ट्र शासनानं दिलेलं आहे। एवढं काही जरी केलं तरी जेवढं करल तेवढं अहिल्यादेवी यांच्यासाठी कमी पडेल। एवढं कार्य अहिल्यादेवींचं खूप महान आहे। अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्राला दिशा दिली, देशाला दिली, जगालाही दिली आणि त्यांचं अनुकरण करताना आपल्या सर्व जाती धर्माच्या सर्व समाजाने कुठल्या जाती धर्माच्या एखाद्या बेड्यात न अडकता सर्व जाती धर्माच्या लोकांनी आनंद उत्सवामध्ये हा सण साजरा केला पाहिजे। आपल्यासाठी खूप योगदान देणाऱ्या हे माता आहेत, त्याच्यामुळे यांना वंदन करतो आणि यांच्या जयंतीच्या निमित्त बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीनेही आज अहिल्यादेवी होळकरांच्या शुभेच्छा जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। खासदार आपल्या इथं आले, आपण त्यांचं स्वागत केलं। आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली, आणखी अधिक ऊर्जा झाली। आपण तर नियोजन खूप चांगलं केलेलं आहे। आता खासदार बाप्पांनी सुद्धा शाबासकी केलेली, काय वाटतंय? आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जी साजरी करत आहोत, या जयंतीची शोभा आणखीन आपले बीड जिल्ह्याचे खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांनी इथे उपस्थिती देऊन आमच्या कार्यक्रमांची आणखीन शोभा वाढवली। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। एवढं